नमस्कार मित्रांनो. जर तुमची जन्मतारीख 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर याच्या दरम्यान असेल, तर हा संपूर्ण व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. म्हणजे या तारखेदरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे, त्यांच्याकरता सप्टेंबर महिना हा अतिशय खास असणार आहे. मग ते स्त्री असो वा पुरुष. याचप्रमाणे या तारखेदरम्यान जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्याकरता 12 राशींचं सुद्धा राशीफळ का असेल, या संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला जर का तुमची जन्मतारीख 9 सप्टेंबरपासून 13 सप्टेंबरपर्यंत असेल आणि जर का तुम्ही पुरुष असाल, तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, जे जे काही तुमचं काम आहे, मग तो तुम्ही बिझनेस करत असाल किंवा नोकरी करत असाल, त्या ठिकाणी काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडणं, आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जातंय की काय, अशा प्रकारचे काही निगेटिव्ह विचार मनात येणं आणि त्या अन्वये चुकीचा निर्णय घेणं किंवा बिझनेस बदलण्याच्या संदर्भात विचार करणं, बिझनेसमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याच्या विषयी विचार करणं, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करणं, कायद्याच्या विरोधात जाऊन गोष्टी करणं, अशा गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं राहील. कारण या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून जर का आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही व्याधीने जर का तुम्ही त्रस्त असाल, तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. हे जे आरोग्याचे त्रास आहेत, हे आरोग्याचे त्रास सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात वाढू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो स्त्री वर्ग आहे, म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 9 सप्टेंबरपासून ते 13 सप्टेंबरपर्यंत आहेत, अशा स्त्री वर्गाने सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही विवाहित असाल खास करून, तर वैवाहिक जीवनामध्ये वादळे येण्याची शक्यता राहील. वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध थोडेसे बिघडले जातील, वादविवादाची परिस्थिती निर्माण होईल. या संदर्भात काळजी घ्या. आधीपासूनच अशा प्रकारच्या काही गोष्टी होत असतील, तर तुमचे नातेसंबंध धोक्यात सुद्धा येऊ शकतील. कुठल्याही प्रकारची समजा अशा प्रकारची गोष्ट समोर आली, तर साधारणतः थोडंसं त्या संदर्भात विचार करा किंवा तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल कुठलाही, थोडासा 1 महिना वाढवा. ऑक्टोबर महिन्यामध्ये या संदर्भात तुम्ही विचार करू शकता. कदाचित गोष्टी बऱ्याचशा निवडलेल्या असतील किंवा त्या दरम्यान तुम्ही व्यवस्थित आणि नेमका निर्णय घेऊ शकाल. आता परिस्थिती अशी आहे की गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होताना थोडा कठीण वाटतील आणि आणखीनच तुम्ही या संदर्भात जास्त निगेटिव्ह होत आहे की काय, अशा प्रकारचं काही वातावरण तयार होईल. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दुसरी म्हणजे जे स्त्री वर्ग आहे त्यांच्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं, जर का तुम्ही वर्किंग असाल, जर का तुम्ही कोणता बिझनेस किंवा नोकरी करत असाल, त्या ठिकाणचं वातावरणसुद्धा बरंचसं तुमच्या विरोधात जातं की काय, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी काही परिस्थिती निर्माण झाली, तर लगेचच्या लगेच निर्णयापर्यंत पोहोचू नका. थोडंसं थांबा. तुमचा जो निर्णय आहे, तो निर्णय ऑक्टोबरमध्ये तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण चर्चा करू की ज्यांची जन्मतारीख 9 ते 13 सप्टेंबरपर्यंत आहे, अशा सगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या राशींकरता, म्हणजे तुमची जन्मतारीख तर या दरम्यान आहे, परंतु तुमची रास असेल, त्या राशीनुसार थोडंसं आपण सखोलपणे बघू की तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होईल. तर सर्वात पहिल्यांदा बघू मेष राशीबद्दल. म्हणजे तुमची जन्मतारीख 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरपर्यंत असेल आणि जर का तुमची मेष रास असेल, तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या संदर्भातले काही अनुभव गेल्या 1-1.25 महिन्यात तुम्ही घेतलेले असतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा नवीन कामाची सुरुवात सप्टेंबर महिन्यामध्ये अजिबात करू नका. कितीही घाई असेल, कितीही तुम्ही कॉन्फिडंट असाल, तरी करू नका. तुमचे अंदाज साफ चुकतील, लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल आणि वादविवाद आधीपासूनच सुरू असतील दोघांमध्ये, तर सप्टेंबर महिन्यामध्ये गोष्टी टोकापर्यंत पोहोचू शकतात, ब्रेकअपपर्यंत पोहोचू शकतात. या संदर्भात काळजी घ्या. आणि खास करून ज्या महिला वर्ग आहेत मेष राशीच्या, त्यांनी जर का त्या गर्भवती असतील, त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे या संपूर्ण महिन्यामध्ये लक्ष देणं गरजेचं राहील. अचानकपणे काही त्रास उद्भवतील आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर इलाज करणं सगळ्यात महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जर का तुमची वृषभ रास असेल, म्हणजे जर तुमचा जन्म 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान असेल आणि जर तुमची वृषभ रास असेल, तर लक्षात घ्या, घरातले जे वातावरण असेल ते या दरम्यान जास्त प्रमाणात गढूळ झाल्यासारखं वाटेल. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील आणि ते कदाचित टोकसुद्धा गाठू शकतील. अशी परिस्थिती सुद्धा आणि अचानकपणे या गोष्टी होतील. म्हणजे वरवर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सामान्य वाटतील, परंतु अशा काही प्रसंग येतील, त्यामुळे
घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुमचे थोडेसे दुरावले जातील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण कामं म्हणजे नवीन वस्तू घेणं, असलेली वस्तू विकणं किंवा वास्तूच्या संदर्भातले उपाय या संपूर्ण महिन्यात करू नका. बऱ्याच प्रमाणात तुमचे अंदाज चुकू शकतील आणि घरातल्या व्यक्तींबरोबरच तुमचं थोडंसं निगेटिव्ह अप्रोच होईल किंवा मिसअंडरस्टँडिंग होईल. तर या संदर्भात थोडी काळजी घ्या. या संदर्भात कुठलेही निर्णय घ्यायचे असेल, काहीही करायचं असेल तर 1 महिना म्हणजे हा संपूर्ण सप्टेंबर महिना थोडंसं थांबणं गरजेचं राहील. यानंतर जर का तुमची जन्मतारीख 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान असेल, जर का तुमची मिथुन रास असेल तर काळजी घ्या. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात या दरम्यान अजिबात करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावंडांबद्दल बरोबरचे जे नातेसंबंध आहेत हे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे दुरावले जातील. तुमच्यामध्ये थोडेसे वादविवादाचे प्रसंगसुद्धा निर्माण होतील. या संदर्भात काळजी घ्या. या संपूर्ण महिन्यामध्ये जर प्रवास योग होत असेल तर ते जे प्रवास योग आहेत त्या प्रवास योगादरम्यान आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घरातलं वातावरण थोडंसं गढूळ झाल्यासारखं वाटेल. कुठलेही नवीन कमिटमेंट असेल, प्रॉमिस असेल, कुठलेही अशा प्रकारचे जे निर्णय असेल की त्याचा दूरगामी परिणाम तुमच्या जीवनावरती होणार असेल तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. यानंतर जर का तुमचा जन्म 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान असेल आणि जर का तुमची कर्क रास असेल तर काळजी घेणं फार महत्त्वपूर्ण राहील. खास करून आर्थिक संदर्भातल्या ज्या त्रास आहेत हे या दरम्यान फार जास्त प्रमाणात डोकं वर करू शकते. आर्थिक जो संदर्भ आहे तो थोडासा जास्त तुम्हाला असं पण तुम्ही बघितलं असेल तर गेल्या 1-1.25 महिन्यापासून तुम्ही मेहनत तर भरपूर करत आहात, परंतु त्याचं जे इन्कम आहे ते काही येत नाही आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं मनामध्ये एक द्विधा अवस्था निर्माण झालेली असेल आणि ती गोष्ट या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात दिसून येईल. अर्थात तुमची जी रास आहे ही प्रॅक्टिकल आहे. पैसे कसे कुठे खर्च करायचे आहे तुम्हाला माहिती आहे, परंतु या महिन्यामध्ये थोडीशी तुमची पैशाच्या संदर्भातली गणितं चुकू शकतात. याकडे थोडंसं लक्ष द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्राससुद्धा या दरम्यान डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे जर का तुमची जन्मतारीख 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरपर्यंत असेल आणि जर का तुमची सिंह रास असेल तर तुमच्या राशीचे जे मूळ आहे, तुमच्या राशीची जी शक्ती आहे ती आत्मविश्वासामध्ये आहे. परंतु या दरम्यान तुमचा आत्मविश्वास म्हणजे या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये आत्मविश्वास थोडासा डळमळला जाईल. कारण ज्या गोष्टी आतापर्यंत अगदी सोप्या वाटत होत्या त्या अचानकपणे एक वेगळं रूप घेतील, यू टर्न घेताना दिसतील आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला अपयश येईल. मानहानीचे प्रसंग येतील आणि त्या दरम्यान थोडंसं खचून गेल्यासारखं वाटेल. परंतु काळजी करू नका. हा जो कालावधी आहे हा कालावधी टेम्पररी फेज आहे, तात्पुरती आहे. एखाद महिन्यानंतर या गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. मला कल्पना आहे की गेल्या साधारण 1-1.25 महिन्यामध्ये बरेचसे खर्च झालेले आहेत आणि ते त्रास तुम्हाला मानसिकदृष्ट्या बऱ्याच प्रमाणात होत आहे. परंतु थोडंसं संयमाने काम घ्या. या 1 महिन्यानंतर म्हणजे जवळजवळ ऑक्टोबरनंतर गोष्टी हळूहळू तुमच्यासाठी व्यवस्थित होतील. खास करून 15 ते 20 ऑक्टोबर नंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात म्हणजे व्यवस्थित होईल किंवा पॉझिटिव्ह होईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीबद्दल. म्हणजे जर का तुमचा जन्म हा 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान असेल आणि जर का तुमची कन्या रास असेल तर लक्षात घ्या कन्या राशीकरता गेला 1-1.25 महिना हा बराचसा त्रासाचा होता. बरेचसे तुम्ही धावपळ केलेले होते, परंतु धावपळ करून सुद्धा मनाप्रमाणे गोष्टी झाल्या नव्हत्या. वैवाहिक जीवनामध्ये थोडीशी वादळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. आता जर काय तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरचा जन्म आणि कन्या रास असेल तर या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये जो स्ट्रेस आहे हा जास्त प्रमाणात वाढेल. म्हणजे तुमची जी रास ही बऱ्याच प्रमाणात अलर्ट असते. छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही व्यवस्थित फॉलो करता, व्यवस्थितपणे लक्षात ठेवता आणि परफेक्शनिस्ट ज्याला आपण म्हणतो, आपली गोष्ट कुठे चुकता कामा नये. आपण व्यवस्थितच करायला हवं. एवढं सगळं सांभाळून सुद्धा गोष्टी विरोधात जात आहेत म्हणजे काय? आणि त्यामुळे थोडंसं खचल्यासारखं किंवा कारण थोडासा आत्मविश्वास तुमच्या राशीमध्ये थोडा कधी-कधी कमी असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा गोष्टी करता त्या परफेक्ट झाल्या नाही तर स्वतःवरचा जो विश्वास थोडासा डळमळीत होतो. तशाच प्रकारचं वातावरण किंवा तशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येईल. परंतु भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की ज्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये भोगावे लागू शकतील. तर 1 महिना थोडंसं काळजी घ्या. तुम्ही जे काही निर्णय घेतले असेल, तुम्ही जे काय ॲक्ट केलं असेल, जे काय ॲक्शन घेतलेले असेल ते बरोबरच आहेत. पण त्याचा अनुभव तुम्हाला ऑक्टोबरमध्ये येईल. तर या संदर्भात मनामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची विसंगती येऊ देऊ नका. चुकीचे निर्णय घेऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील.
यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचा जन्म 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान असेल आणि जर का तुमची तूळ रास असेल तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संदर्भात गोष्टी थोड्याशा वेगळं रूप धारण करू शकतील. या संदर्भात लक्षात घेणं गरजेचं राहील. जे तुमचं आर्थिक गणित असेल ते या संपूर्ण महिन्यामध्ये डळमळीत होण्याची शक्यता जास्त आहे. तर त्याकडे थोडंसं लक्ष द्या. पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा. साधारणतः गेल्या 1 महिन्यामध्ये सुद्धा गोष्टी थोड्याशा स्ट्रेसफुल तुमच्यासाठी झाल्या होत्या. खास करून वैवाहिक जीवनामध्ये आणि तुमच्या स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये. या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भातली जी कामं आहेत ती नीट विचारपूर्वक करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू वृश्चिक राशीबद्दल. म्हणजे जर का तुमचा जन्म 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान असेल आणि जर का तुमची वृश्चिक रास असेल तर खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती होईल, तुमच्या करिअरवरती होईल. बऱ्याच वेळेस तुम्हाला वाटू शकेल की करिअर हे थोडं बदललं जायला हवं, करिअरमध्ये थोडासा चेंज आणायला हवा, परंतु तो जो चेंज आहे हा चेंज हितकारक ठरणार नाही. तुमचे अंदाज चुकू शकतील, लक्षात घ्या. मला माहिती आहे की तुमची जी रास आहे बरीचशी डिसिप्लिन आहे, स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरती पुढे जाणारे आहे आणि दुसऱ्याचं उगाचं काही ऐकून वगैरे घेणारे नाही. मानात म्हणतो तुम्हाला अजिबात पसंत नाही, परंतु असेच काही अनुभव ह्या दरम्यान किंवा सप्टेंबर महिन्यात येऊ शकतील. तर कधी कधी स्वतःला थोडंसं ॲडजस्टसुद्धा करण्याचा तयारी ठेवा. एकाच महिन्याची गोष्ट आहे, साधारण ऑक्टोबरपासून गोष्टी तुमच्या अपेक्षेच्या आसपास निश्चित होऊ शकतील. तर भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत धनुराशीबद्दल. म्हणजेच जर का तुमचा जन्म 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान असेल आणि जर का तुमची धनुरास असेल तर लक्षात घ्या, एकतर गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले उत्कृष्ट धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला मिळतील. इंट्युशनसुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या येऊ शकते, जी की खूप चांगली गोष्ट आहे. मात्र कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात सप्टेंबर महिन्यामध्ये अजिबात करू नका. तुमची जी राशी आहे ती कॉन्फिडन्समध्ये खूप चांगली आहे आणि कॉन्फिडन्समध्ये जाऊन बऱ्याच वेळा पटापट निर्णय घेता. हे निर्णय मात्र या महिन्यात तेवढेसे जमण्यासारखे नाही आहेत. अंदाज तुमचे चुकू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती असाल, मग कोणी असाल, म्हणजे तुम्ही जर का सामाजिक काम करत असाल, पॉलिटिक्समध्ये असाल, तर त्याच्या संदर्भात तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होतील किंवा तशी परिस्थिती निर्माण होईल. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचा जो नेचर आहे, तुमचा स्वभाव ट्रस्टवर्दी आहे, समोरच्यावरती लगेचच्या लगेच विश्वास ठेवता. तर या संपूर्ण महिन्यामध्ये या स्वभावाला सुद्धा थोडासा आळा घालणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू मकर राशीबद्दल. म्हणजेच ज्यांचा जन्म 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या दरम्यान झालेला आहे आणि ज्यांची मकर रास असेल त्यांच्याकरता नेमक्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही त्रास छोटे किंवा मोठे असतील तरीसुद्धा त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले समजलेले छोटे मोठे कुठलीही लक्षणं जरी दिसली तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. कारण सुरुवातीला जी लक्षणं तुम्हाला अगदी छोटी दिसतील, नाममात्र वाटतील, ती पुढे जाऊन अगदी वेगळं स्वरूप धारण करतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी खास करून त्यांचे जे इनलॉज आहेत किंवा सासरकडच्या ज्या मंडळी आहेत त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ठाऊक आहे की गेल्या साधारण 3-4 महिन्यापासून गोष्टी तुमच्यासाठी व्यवस्थित नाही आहेत. खास करून गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त आहे, तुम्ही धडपड खूप करत आहात, परंतु त्याला योग्य ते असं यश मिळत नाही आहे. आता या महिन्यामध्ये कदाचित तुम्ही काही रिस्क घेऊ शकाल, कुठल्या नवीन कामाची सुरुवात करू शकाल. हाती घेतलेल्या कामापेक्षा काहीतरी वेगळं करावं, आउट ऑफ द वे जाऊन काही करावं, रिस्क घ्यावी असा काही विचार तुमच्या मनात येईल. अर्थात तुमची जी रास आहे ही अगदी शांत स्वरूप नीट सखोल विचार करणारी आहे. तुमच्या राशीला शोभणारा खरं तर नक्कीच नाही, परंतु परिस्थिती बऱ्याच वेळा अशा प्रकारची येते की आपल्याला निर्णय घेणं भाग पडतं. परंतु या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये अशा प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज मात्र चुकू शकते. जर का निर्णय घ्यायचेच असतील तर साधारण ह्या संपूर्ण महिना थांबा. ऑक्टोबर नंतर तुम्ही अशा प्रकारचे निर्णय निश्चित घेऊ शकता. यानंतर आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीबद्दल. म्हणजे ज्यांचा जन्म 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान झालेला आहे आणि ज्यांची कुंभ रास आहे. तर कुंभ राशीसाठी काय वेगळं सांगायला नको.
एकतर गेल्या 2.5-3 वर्षापासून साडेसातीचा तुम्ही त्रास सहन करता आहात आणि आता ग्रहणसुद्धा तुमच्याच राशीमध्ये आहे किंवा तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहात. तर साधारणतः या संपूर्ण महिन्यामध्ये जर का तुमची सांगितलेल्या तारखेदरम्यान जन्म असेल, पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये काही वादळं येण्याची शक्यता राहील. तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवादाचे प्रसंग टोक गाठू शकतील. त्याचं पर्यवसन तुम्हाला स्वतःच्या आरोग्याला संदर्भात सुद्धा दिसून येईल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराने तुमच्यामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्याच्या मागेचं जे कारण असेल ते गैरसमज असतील, पण तो गैरसमजामुळे त्या गोष्टी वाढत जातील. अशी समजा परिस्थिती निर्माण झाली तर तुमच्याकडून तुम्ही कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून जे वाद आहेत ते आणखीन वाढतील. निर्णय घेण्याची वेळच जर आली तर तुम्ही ते निर्णय ऑक्टोबरमध्ये घेऊ शकता. या महिन्यात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. तुमच्या बुद्धीवरती किंवा मनावर ताण आणणारा असा हा संपूर्ण महिना किंवा अशा प्रकारचं ग्रहमान असणार आहे. स्वतःच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. गेल्या साधारण 1-6 महिन्यामध्ये तुमचे आर्थिक खर्चसुद्धा जास्त झालेले असतील. तर या संदर्भात थोडी काळजी घ्या. जे काय तुमचे निर्णय असतील ते तुम्ही ऑक्टोबरमध्ये घेऊ शकाल किंवा ऑक्टोबरमध्ये घेतलेले निर्णय सहसा चुकणार नाही. यानंतर आपण चर्चा करू मीन राशीबद्दल. म्हणजेच ज्यांचा जन्म 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या दरम्यान झालेला आहे आणि ज्यांची मीन रास आहे त्याकरता सांगायचं झालं तर मीन राशीमध्येच जे शनीचं भ्रमण आहे ते चालू आहे. गेल्या साधारण 5-6 महिन्यामध्ये तुम्ही अनुभव घेतच आहात आणि गेल्या 1-1.25 महिन्यामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये आणि तुम्ही जर का विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबद्दलचे जे नातेसंबंध आहेत ते सुद्धा काही व्यवस्थित दिसत नाही आहेत. आत्ता म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास डोकं वर काढतील की ज्याचं पहिल्यांदा रिझनिंग होणार नाही, कारण समजणार नाही आणि ते पटकन टोक गाठू शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा तिथली जी माणसं वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर सुद्धा थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होते किंवा गैरसमजामुळे गोष्टी थोड्याशा टोक गाठू शकतील. जर का तुम्ही म्हणजे सामाजिक व्यक्ती वगैरे असाल तर तुमच्यासाठी सुद्धा थोडीशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे वगैरे सुद्धा प्रसंग निर्माण होऊ शकतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. जर का निर्णय घ्यायची वेळच तशी आली तर हा संपूर्ण महिना थांबा. ऑक्टोबरमध्ये तुम्ही जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते घेऊ शकता. अर्थात तुमची रास 7.5 आहे, मला ठाऊक आहे, परंतु तरीसुद्धा हा जो महिना आहे हा महिना तुम्हाला खास करून जास्त त्रासाचा जाऊ शकेल. तर मित्रांनो हे होतं 13 सप्टेंबर 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या दरम्यान ज्यांचा जन्म आहे त्यांच्याकरता हा जो संपूर्ण सप्टेंबर महिना आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील, 12 राशींकरता त्याचे प्रभाव पडणार नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.